सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला असेल तर सहन केलं जाणार नाही, एकनाथ खडसे। गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू आहे याच्यावरून मला असं काहीतरी घडू शकतं याचा अंदाज येत होता। जी पुण्यामध्ये घटना घडली आहे ती मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं। माझे त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही, ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत। जर पुण्यात झालेली खरोखर रेव पार्टी असेल आणि माझे जावई त्यात असतील तर मी त्या गोष्टीचे समर्थन कदापि करणार नाही, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितलं। पोलीस यंत्रणेनं खरोखर चांगल्या पद्धतीनं तपास करायला पाहिजे, परंतु काही ठिकाणी असं होतं की पोलीस यंत्रणा तपास व्यवस्थित करत नाही, अशी जनमानसांमध्ये प्रतिमा आहे। जर या प्रकरणामध्ये तथ्य असेल, जावई असो किंवा कोणीही असो, त्याचं समर्थन कधीही करणार नाही, परंतु जर जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला असेल तर तेही सहन केलं जाणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तो काय सांगणार? पुण्यामध्ये खरं तर आपले जावई जे आहेत प्रांजल खेवलकर यांना एका रेव पार्टी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। काय याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया आहे? गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा मला येत होता की असं होऊ शकतं। कारण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास बेतात। मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही, परंतु अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं। माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही, कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही, पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे। कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात, ही भावना जनमानसामध्ये आहे। त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे, ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल। अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल, त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल। पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमाज येत आहे ते रिमाज बघता या प्रकरणाचं आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे, पण तथ्य समोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कोणी असो, जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही, त्याचा निश्चित आम्ही विरोध करू।